काळे यांच्या नेतृत्वाखाली. सांगण्याचा हेतू असं आहे की फाईट आउट करण्याची पूर्ण ताकद होती. मी ती काय लढाई म्हणजे फाईट आउट करण्याची ताकद तुमच्यात आहे, हे आम्ही अनेक वर्ष बघत आलेलो आहोत. पण हे जी फायटिंग स्पिरिट ह्याची कमतरता तुम्हाला त्या पक्षात जाणवत होती? व्यक्ती म्हणून मी कोणाला दोष देणं हे मी उचित समजत नाही, पण एक नक्कीच आहे की रिवायवल प्लॅन. आणि बघा, मी असं म्हणतोय की बाबा मी एक कमांडर आहेत, पण जो सर्व कमांडचे आर्मीचा प्रमुख जो असतो, तो आर्मीचा प्रमुखांनी कमांड देत असताना त्याची मानसिकता लढायची ही आहे, असं नाही की नाही आहे. पण ज्या पद्धतीने आहेत त्यामध्ये आपण ही लढाई जिंकू शकतो की नाही जिंकतो, हा एक प्रश्न होतो ना. आणि तुम्ही लक्षात घेण्यासारखं आहे, ठीक आहे आज खासदारांच्या बद्दल काही बोलतील किंवा कोणी बोलतील किंवा माझ्या बाबतीत काही बोलू शकतो, पण आम्ही ज्यावेळी इतर पक्षांकडनं इकडे आलो त्यावेळी आमच्यात काहीतरी होता ना. अच्छा, आमचं काहीतरी या पक्षाच्या याच्यामध्ये घडणघडणमध्ये कॉन्ट्रीब्युशन राहिलंय ना. ज्यावेळी अगदी कालचे म्हणजे वर्षानुवर्ष असलेले शिवसैनिक किंवा असलेले नेते हे ज्यावेळी सोडून जात असताना पण तो आधार म्हणून आम्ही पण त्यावेळी देण्याचं काम केलं ना. पण आफ्टर ऑल पॉलिटिक्स is only not social work, politics is politics also, and survival in politics is also important. आणि मला असं वाटतं तो निर्णय राजकीय अस्तित्व, राजकीय भविष्य हे सगळं लक्षात घेत आपण हा निर्णय घेतला. एक लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्यासारख्या कार्यकर्ते, मी वयाच्या 20व्या वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रात आलो. 93-94ला जे आता आपण सांगतोय ईडी, CBI हे आम्ही हे भोगतून झालेलं आहे. सरकारचं कशा पद्धतीने एकाला काउंटर करून राजकारणातून संपून टाकतात हे भोगून आम्ही इकडे आज बसलेलो आहोत. आमच्या मागे काही लेगेसी नाही आहे, आमच्या मागे पवार अण्णाव नाही आहे, आमच्या मागे ठाकरे अण्णाव नाही आहे, म्हणजे अशी नावं नाही आहे. आम्हाला स्वतः काम करायचं आहे आणि ती करायची आम्ही शेवटपर्यंत केलेली आहे. पण ते करून पण आम्ही जर टिकणार नसू तर आम्हाला आमचा व्यक्ती म्हणून घेऊन तो सर्वायवल, आणि तो काही चुकीचा आहे असं मी तरी समजत नाही. आणि म्हणून खूप मी आपल्या हे केलं. आणि आता कुठच्या निवडणुका नसल्यामुळे मग मी तो निर्णय घेतला की आता मी काय कुठच्या पक्षाच्या ह्याच्यात जाऊन मी गेला बघा. आणि आता असंही काही लोक संशोधन करतायत की लोकसभेचे खासदार फोडण्यामध्ये माझा होता म्हणून मला बक्षीस म्हणून देण्याचं काम केलं. हा माझा प्रश्न आहे, राहणार होता. कारण हा चर्चेचा भाग आहे, राजकीय चर्चेचा